आमची भूमिका पूर्ण न्याय देण्याची आहे, आम्ही न्याय देतोच आहे. पण ते म्हटले एवढे हुशार म्हणजे एवढे बुद्धिवान सदस्य आहेत, आपले ज्येष्ठ सदस्य आहेत, ते असं चूक करू शकणार नाही असं मला वाटलं. म्हणून मी गोंधळ झाला, अनधिकृत गोंधळ झाला किंवा असेल काहीतरी. काय आता मुद्द्यावर या. करार म्हटलेलाच नाहीये. निवाडा हा उद्या घ्या, कारण ते चुकीचं ते दुरुस्त करायला सांगा. सभागृहात मंत्री महोदय, परिस्थिती गंभीर निर्माण झालेली. आपण करार म्हटलं, त्यामुळे माझा गोंधळ झाला. एवढं ज्येष्ठ आणि अभ्यासू माननीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब, आता आपण ऍग्रीमेंट, करार, लवाद आणि निवाड्याच्या पुढे गेलोय. आता आपण निवाडा उद्या दुरुस्त करू आणि उद्या करू आपण. असं नाही, आपल्याला उत्तर द्यायचं नाही का? नाही द्यायचा प्रश्न नाही, पण मला करार एक समजला नाही. हा करार झालेलाच नाही ना, हा करार झालेला आहे म्हणून. हो बंटी, हो बोला, लक्षात माझ्या ऐकतोय मी. प्रश्न लवाद, करार, गंमतबाजी, टिंगलबाजी याचा नाही. मी आपले आदेश सांगितले, मी अज्ञानी आहे, मला ज्ञान नाही आहे. परंतु हा प्रश्न 11 TMC पाण्याचा आहे आणि 11 TMC पाणी 45 वर्ष झाली गुजरात वापरता, आणखी किती वर्ष वापरणार आमचा प्रश्न आहे. हा आदिवासी पट्ट्याचा प्रश्न आहे. त्या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आम्ही करतो. करार नाही, हे नाही असं सांगणं म्हणजे एक प्रकारे सभागृहाचे आमचे. मी म्हटलं नाही की मी अज्ञानी आहे, मला ज्ञान नाही आहे, पण माझ्याकडे गॅजेट आहे आणि मी गॅजेट वाचून दाखवलं या संदर्भात. अध्यक्ष महोदय, एक थेंबासाठी भानगडी चालू आहे. आलमपट्टी धरणाच्या संदर्भात रोज प्रश्न विचारले जातात आणि या खांद्याचं 11 TMC बने, हक्काचं बने. आणि ज्या हक्काचा आपल्या सरकार आदिवासी विभागासाठी देणारा पाणी, मंत्र्यांनी याचे उत्तरं द्यावे. ठीक आहे, मला नाही आहे, मी अज्ञानी आहे, मी चूक झाली माझी. पण मग याच्यामध्ये तुम्ही उत्तरात का दिलं? उत्तरामध्ये देतात आणि म्हणतात की असं नाही आहे. मग याचं उत्तर तरी आम्हाला मिळालं पाहिजे की नाही? महाराष्ट्राला मिळालं पाहिजे की पाणी गुजरातला कुणाच्या आधारावर देतात? का देतात गुजरातकडे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात? 11 TMC पाणी काय गंमत आहे का या पाण्याची? उत्तरं द्या ना तुम्ही. नसेल उत्तरं द्या तर या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये त्या आदिवासी विभागामध्ये हा पाण्याचा प्रश्न आहे, तो आपण सोडवू शकत नाही असं मान्य करा. मंत्री महोदय, मग मी बसतो, त्यांना बोल, थेट आणि गतिमान उत्तर द्या. परत बोलता. जेवायला सुट्टी हवी आहे का? सभापती, मान्य सभापती महोदय, ठीक आहे, तर खडसे साहेबांनी मान्य केलं चूक झाली म्हणून. त्यामुळे मी या ठिकाणी उत्तर देतो. या संदर्भातला नर्मदा पाणी तंटा लवाद हा 6/10/69 मध्ये त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर या लवादाचा अंतिम निवाडा जो आहे हा 12/12/19 रोजी प्रसिद्ध झाला. सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली हा निवाडा झाला. आपल्याला माहिती आहे नर्मदा सरोवर वगैरे हा खूप मोठा करून 1330 TMC पाण्याचा हा विषय आहे. हा काही आपल्यापुरता 10 TMCचा विषय नाही आहे. आणि याच्यामध्ये 4 राज्य आहेत. याच्यामध्ये गुजरात आहे, याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, याच्यामध्ये राजस्थान आणि महाराष्ट्र आहे. हे 4 राज्य याच्यामध्ये आहेत आणि यांना जवळपास आपल्या वाट्यावरचं पाणी 10.69 TMC या ठिकाणी आहे. आणि हे खरं आहे, 10.89 म्हणजे मध्य प्रदेशनं 795 TMC पाणी आहे, गुजरातचं 392 TMC पाणी आहे, राजस्थानचं 21.78 TMC पाणी आहे आणि 10.89 TMC पाणी हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून वीज जर आहे त्याच्यावर, वीज तर आपल्याला नुसतं 10.89 पाणी नाही, तर यातून आपल्याला जवळपास 11.5 मेगावॅट वीज ही सुद्धा, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपला, म्हणजे मोठा फायदा याच्यामध्ये आहे की यातून वीज आपल्याला त्या ठिकाणी मोठी मिळणार आहे. 11.5 जवळपास मला वाटतं मेगावॅट वीज या ठिकाणी आपल्याला यातून मिळणार आहे.
आपण जे म्हणालात की असं जर 45 वर्षानंतर आता हे मग सगळं डिझॉल्व्ह होईल हा करार, मग नंतर आपलं काही म्हणणं ऐकलं जाणार असातला हा विषय नाही आहे. हा आढावा घेणे फक्त 45 वर्षानंतर सुद्धा आढावा घेण्याच्या याच्यामध्ये मुभा आहे. पण या 45 वर्षामध्ये कुठल्याही राज्याने याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं नाही, काही सजेशन दिलेलं नाही. हा लवाद या ठिकाणी सगळ्यांनी हा मान्य केलेला, हा निवाडा मान्य केलेला आहे. आणि त्यामुळे पुनर्विलोकन करण्याची, काही रचना करण्याची मागणीसुद्धा कुठल्याही राज्याने याच्यामध्ये केलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यानुसार आपल्याला 10.89 टीएमसी पाणी वापरण्याची मुभा ही कधी आहे. हे खरं आहे, आपण म्हटलं की 45 वर्ष झाले, 45 वर्ष झाले, उशीर झालेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे नर्मदा लवाद, मेघा पाटकर्ता यांनी खूप आंदोलनं केली. त्याच्यामध्ये गावं नवीन वसवण्याचा विषय होता, पुनर्वसनाचा विषय होता, ॲक्विशनचा विषय होता, फॉरेस्टचा मोठा विषय होता आणि खूप आंदोलनं त्याच्यामध्ये झाली. त्यामुळे याला उशीर झाला, हेही खरं आहे. पण आपण इतका साहेब खडसे साहेबांचं हे पोटतिडकी मी समजू शकतो. कारण तसं त्याला एक थेंब पाण्याचं त्यांना चिंता आहे राज्यातल्या वगैरे, खरं आहे. पण आपणही त्यावेळेला मंत्री होतात, आपण या खात्याचे मंत्री होतात. हां नाही ते होऊ द्या, पण त्यावेळेला आपणही मंत्री होतात. खरं म्हणजे या खात्याचे मंत्री होते, मला माहीत आहे, कारण मी सोबतच होतो तिकडे. तर त्यावेळेला आपणही त्या खात्याचे मंत्री होतात. पण शासनाची भूमिका यामध्ये अतिशय स्वच्छ आहे. याच्यामध्ये कुठे आम्हाला वेळ काढूपणाचा करायचा आहे का काय अशातला कुठलाही विषय या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता उकई बॅकवॉटरमधून आपण ते एलाइज करून आपण त्या ठिकाणी 10.89 मधलं पाणी आपण त्या ठिकाणी घेतोय. उकईला आपण काय घेतोय तर तिथे आपल्याला माहिती आहे, आपला अक्कलकुवा आहे, धडगाव आहे या भागामध्ये. पण या भागात हा भाग उंच आहे, भौगोलिकदृष्ट्या तो थोडा अडचणीचा आहे. तिथे आपण पाणी इथलं आणून नेऊ शकत नाही. त्यामुळे मग आपण असं केलं की तिकडचं पाणी जे आपण ते गुजरातला द्यायचं. आणि गुजरात म्हणजे उकई धरण आहे, त्याचं बॅकवॉटर आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्यातून पश्य नावाचे जे जलाशय आहे उकईमधलं, त्यातून आपण हे 5.59 टीएमसी पाणी हे आपल्या राज्याला त्या ठिकाणी द्यावं. आणि त्या संदर्भामध्ये आपण ही योजना आता आखलेली आहे. एकूण 32,000 हेक्टर या जमिनीचं सर्वेक्षण करायचं आहे. त्यापैकी 21,000 हेक्टरचं सर्वेक्षण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 8 डिसेंबर 2024ला सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. 7 महिन्यामध्ये ते पूर्ण झाले. 21,000चे अजून उर्वरित 10-11,000 हेक्टर आहे, त्याचं काम त्या ठिकाणी आता सुरू आहे. आणि याचं नुसतं सर्वेक्षण करायचं नसून त्याच्यामध्ये सर्वे आहे, अन्वेषण आहे, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आहे, संकल्पना डिझाईन आहे. या सर्व बाबी एकत्र केल्यानंतर हा DPR तयार होईल. आणि नंतर हा DPR आपण त्या ठिकाणी SLTCकडे त्या ठिकाणी जाईल. SLTC गेल्यानंतर त्या ठिकाणी MWRRAकडे जाईल, SLTकडे जाईल. आणि 2026पर्यंत हे सर्व पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी पुढच्या कामाला सुरुवात होईल. आणि ते काम अगदी टाईम बाउंड या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत. दुसरा विषय आहे तापी वळण योजना. हा 5 टीएमसीचा विषय झाला. आता दुसरा आहे तापी वळण योजना, ज्या बाबतीत आपण त्या ठिकाणी विचारलं की 5.59 टीएमसी पाण्याचं काय करणार आहे, कधी करणार आहेत. नंदरगाव जिल्ह्यात तर परत हेच धडगाव आहे, अक्कलकुवा आहे, तालुके त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ठिकाणी हो तुमचं पण आहे त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त त्या ठिकाणी आपण ते 6 धरणं त्या ठिकाणी आहेत या संदर्भामध्ये 5.59 मध्ये. आणि ते आपण लिंक करणार आहोत. आपण ते पाईपलाईनने जोडणार आहोत, काही टनेल करणार आहोत. आणि ही त्या ठिकाणी जोडली गेल्यामुळे त्या ठिकाणी विजेचा सुद्धा आपल्याला फार मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. त्यातून वीज निर्मिती होणार आहे. 11.5 11.5 मेगावॅटची त्या ठिकाणी वीज निर्मिती होणार आहे. हा आपला सगळ्यात मोठा फायदा त्या ठिकाणी आहे. 5,517 कोटी रुपये त्याची किंमत आहे. या योजनेचा सर्वे सगळा पूर्ण झालेला आहे. या योजनेचा सर्वे सगळा पूर्ण झालेला आहे. इन्व्हेस्टिगेशन सगळं पूर्ण झालेलं आहे. DPR कोणते SLTCकडे DPRही झालेला आहे. त्याकडून ते SLTCकडे त्या ठिकाणी 2024 फेब्रुवारीमध्ये ते गेलेलं आहे. सध्या SLTCकडे प्रलंबित. तुम्ही ऐकायला किती गंभीर प्रश्न आहे. आपसात बोलू नका. परब साहेब महत्वाचा प्रश्न आहे. एक थेंब पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. नाही त्यावेळेला मला प्रश्न समजला नव्हता, त्यामुळे मी थोडा हे झालो होतो, अस्वस्थ झालो होतो मी. तर 5 म्हणजे या संदर्भामध्ये SLTकडे आता सध्या प्रलंबित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या त्रुटी त्यांनी काढलेल्या आहेत काही त्याची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि सुमारे 1 महिन्यात हा SLTCकडून हा क्लिअर होईल प्रकल्प. आणि आपला प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हे पाणी आता
अडवलं गेलं पाहिजे. या पाण्याचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला झाला पाहिजे, महाराष्ट्राला झाला पाहिजे. कारण नाहीतर हे सगळं पाणी खाली वाहून जातं आहे, समुद्राला जातं आहे, गुजरातकडे जातं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण गेले अनेक वर्ष हे का काम झालं नाही, त्याच्यामध्ये अडचणी अनेक होत्या. अनेक सरकार आलीत गेलीत, साहेबही मंत्री राहिलेत त्या ठिकाणी, खडसे साहेब. पण आता तुम्हाला मी आश्वासित करतो की एका म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा 26पर्यंत आम्ही सगळा पूर्ण करून सगळ्या ठिकाणी हा मार्गी लावण्याच्या परिस्थितीमध्ये आता आहोत. आम्ही रोज त्याचा आढावा घेतोय. तिथे काही थांबलेलं आहे का, आम्ही काही लक्ष देत नाही, दुर्लक्षित आहे. सगळा आदिवासी भाग आहे विशेष म्हणून हा, आणि त्यातून विजेचा मोठा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत. साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचाच आहे. आपणही जो प्रश्न केला आपल्यासाठी, आपल्या भागासाठी, तोही अतिशय महत्त्वाचा आहे. आणि झालं नंदुरबार जिल्ह्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा, आदिवासी भागासाठी हा अतिशय महत्त्वाचा, धुळे नंदुरबार यासाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं आम्ही जवळपास हा विषय जो आहे हा या वर्षभरामध्ये सगळा मार्गी लावू. सन्माननीय चंद्रकांत रघुवंशी, फक्त त्या उत्तर जे दिले मंत्र्यांनी, सभापती महोदय, हा खरं म्हणजे नंदुरबार